तर नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे कोकण माझं जगत भारी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज मी आहे आता सध्या सांगलीतच आणि आज आपल्या सांगलीमध्ये आपल्या सांगलीमध्ये लांजा राजापूर विधानसभेचे आमदार माननीय किरण सामंत साहेब उर्फ आपले भैया सामंत यांचा आज सत्कार समारंभ आयोजित केला आहे। आपल्या कोकणवासी सांगलीच्या वतीने सांगलीच्या वतीने सत्कार समारंभ आज आयोजित केला आहे त्यांचा। त्या आपल्या सांगलीतील कोल्हापूर रोड इथे हॉटेल उदय इथे त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला आहे आज संध्याकाळी 5 वाजता। तर मी चाललो आहे तिकडे सत्कार समारंभाला। आज कसं काय नियोजन केलं आहे तर चला पाहूया। डायरेक्ट तुम्हाला नेतो तिकडे हॉटेल उदयपाशी, तिथं कसं काय त्यांचं नियोजन केलं आहे। चला सुरुवात मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, फायनली आता मी ते उदय हॉटेलपाशी आलेलं आहे आणि आता अजून तर कोण आलेच ना अजून आपले गावाले ते आले आणि आतमध्ये नियोजन कशा पद्धतीने केलं आहे तर तुम्हाला दाखवतो। तुम्ही डायरेक्ट गाडी कुठे जायला माहिती का? तुमचं थांबलाय आम्ही करणार दोन मानतो ती गाडी थांबली रिक्षा दोघे चंद्रबाग येतो। तर अशा पद्धतीने आपलं नियोजन केलेलं आहे। तर आपल्या इथे बघा कोकणवासी समाज संघटना सांगली सुस्वागतम आपल्या किरण साहेबांचं इथे आज सत्कार समारंभ आहे, त्याचे नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे आणि थोड्या वेळाने साहेबांचं आगमन होणार आहे। या सोहळ्यासाठी खास मार्गदर्शक म्हणून आमदार साहेब नूतन आमदार माननीय श्री किरण भैया सामंत आमदार राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ आपल्याशी हितगुज करण्यासाठी, आपले आभार मानण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास रत्नागिरीहून आपल्या बांधवांना भेटण्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत, सांगलीमध्ये येत आहेत, त्याचा आपल्या सर्वांना आनंद होत आहे। पुढे येऊन बसून घ्या। सामंत साहेब आलेले आहेत आपल्या इकडे सांगलीमध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी येत आहेत। आत या सर्वांनी।
सुस्वागतम. सहर्ष आणि मंगलमय स्वागत सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय कर्तव्य आमदार किरण उर्फ भैया सामंत आमदार साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गळ्यामध्ये स्वागत करीत आहोत. खूप स्वागत आहोत. सहर्ष स्वागत. कोकणातून आलेले आमचे लाडके लोकप्रिय आमदार सन्माननीय किरण भैया सामंत यांचं स्वागत आहे. बाकी बसून घ्या. प्रचंड संख्येनं सांगली आणि परिसरामधून आमचे समाज बांधव व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होतो. विविध मान्यवरांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून सांगली नगरीचं आराध्य दैवत श्री गणरायाच्या नगरीमध्ये आपलं आगमन होते. त्याचमुळे आपण श्री गणरायाचे या ठिकाणी पूजन करू आणि मंगलदीप प्रज्वलित करून आज कोकणवासी समाज संघटनेचा हा स्नेह मेळावा या ठिकाणी आरंभ करीत आहोत. सनी चौघुलेच्या मंगल वातावरणामध्ये सर्व मंगल मांगल्यमय सहा अत्यंत सुंदर आनंदाचा आणि आमच्या सर्व कोकणवासियांच्या भाग्याचा क्षण आहे. किरण भैया सामंत आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं हे गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होते. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ जिल्हा रत्नागिरी आणि आज आमच्या सांगली येथे वास्तव्यास असलेल्या कोकणवासियांच्या मतदार बंधू आणि भगिनींच्या वतीनं हा एक मेळावा सुंदर आयोजित केलेला आहे. सन्माननीय आमदार साहेब उपस्थित सनीजी कुरूप साहेब इंगाडे साहेब आणि आपल्या उपस्थित सर्व पेटू पाकळे आणि उत्तेजक सर्व सन्मान्य आमदार साहेबांच्या समवेत आलेले मान्यवर या सर्वांच्या हस्ते मंगलदीप प्रज्वलित होतो. तिमिरातून तेजाकडे अंधारातून प्रकाशाकडे हा मार्ग दाखवणारा हा मंगलदीप आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये मंगलमय करावं, आपलं जीवन मंगलमय व्हावं यासाठी आपण श्री गणेशाला आमच्या सांगली नगरीच्या दैवताला वंदन करून आपल्या दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी होतो. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत. आज प्रत्यक्षात विजयी झाल्यानंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी खास किरण भैया यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. कोकण म्हणजे स्वर्ग, जणू निसर्ग सौंदर्याची खाण. कोकण मेवा आणि अथांग समुद्र किनारा ही आहे कोकणची शान. संस्कृती परंपरा आणि भाषेचा आम्हाला आहे अभिमान. एवा कोकण आपलाच असा म्हणून आम्ही स्वागत करीतो जाण. आणि सांगली नगरीमध्ये आज आपली शान असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या सर्व सन्माननीय मान्यवरांचं स्वागत आता या ठिकाणी होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष लाडके आमदार आदरणीय किरण भैया सामंत साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती मी या कार्यक्रमाचे संयोजक माननीय लघुदादा बडेकर अध्यक्ष कोकणवासी संघटना आणि निमिष कृष्णा बडेकर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचे सुहस्ते आपण संपन्न करतोय. सन्माननीय आमदार किरण भैया सामंत आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचे लाडके आमदार नूतन आमदार किरण भैयांचा शानदार असा शाल प्रदान करून आणि सुंदर फुलांचा गुच्छ बुके प्रदान करून जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. आपल्याला आनंद आहे, उत्साह आहे की आपले आमदार या ठिकाणी आज आपल्या सांगली नगरीमध्ये आलेले आहेत. त्यांचं शानदार स्वागत. आनंद वाघे या ठिकाणी स्वागत करतील. बडेकर असतील, वाघे, लांजेकर असे अनेक कुटुंब 70-80 वर्षापूर्वी या सांगली नगरीमध्ये आणि जिल्ह्यामध्ये आले.
आज आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून सांगलीला दिलेली ओळख केलेली आहे. असे आपले बडेकर सन्मान या ठिकाणी होतो. आणि यानंतर माननीय लोकप्रिय आमच्या सांगली जिल्ह्याचे डीलर पेडिया संस्थेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय दीपक सुरू सर यांचे स्वागत या ठिकाणी होईल. माननीय अशोक सावंत साहेब कोकणी कुंभी समाज सांगली जिल्हा अध्यक्ष, हॉटेल नंदनवन गार्डन व हॉटेल अपूर्वा सांगलीचे मालक यांच्या हस्ते आमदार साहेबांचा सन्मान संपन्न होतो. नूतन आमदार साहेबांचा सत्कार संपन्न करतायत अशोक सावंत कोकणी कुंभी समाज सांगली जिल्हा अध्यक्ष, हॉटेल नंदनवन गार्डन व हॉटेल अपूर्वा सांगलीचे मालक. तसेच सावंत साहेब परब साहेबांचा पण सुनील परब साहेबांचाही सन्मान करतायत नगराध्यक्ष लालजा नगरपालिका. तसेच संदीप बाबा भिंगाडे साहेबांचाही अशोकजी सन्मान करतायत. कनकाडी मराठी ग्रुप सांगली, चला कनकाडी मराठी ग्रुप सांगली यांच्या वतीने नूतन आमदार साहेबांचा सन्मान आणि सत्कार संपन्न होतो. चला कनकाडी मराठी ग्रुप सांगली. त्यानंतर विश्रामबाग ग्रुप माननीय दत्ताराम मांडवलकर, गणेश कोळी, अशोक सनगले यांच्या वतीने विश्रामबाग ग्रुप त्यांच्या वतीने नूतन आमदार साहेबांचा सन्मान सत्कार. दत्ताराम मांडवकर, प्रकाश नवले कोकणी कुंभी संघटनेचे अध्यक्ष. त्यानंतर आमदार साहेबांचा पितळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचा सन्मान होते. पितळेवाडी कोकणवासीय पितळेवाडी ग्रुपच्या वतीने सर्व थांबा, आवाज कमी करा. या फोटो घेऊन पण शांत. हॉटेल गिरिजेचे मालक सचिन मांडवकर भिंगाडे साहेबांचा सत्कार करतील. मांडवकर सचिन मांडवकर. कोकणवासीय केली समाज सांगली यांच्या वतीने सत्कार होईल. विष्णू माने स्टेजवरची गर्दी कमी करा. ज्या मंडळींनी सत्कार केलेला आहे त्यांनी खाली या, बाकीच्यांना संधी द्या. स्टेजवर यायचे माननीय विष्णू माने साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ही या ठिकाणी आले, त्यांचे स्वागत आहे. लव बेडेकर या ठिकाणी स्वागत करते. बाळकृष्ण सावंत, वसंत मांडवकर, यांचा आधी अभिनंदन करतो. आपले नवनिर्वाचित आमदार लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार सावंत साहेब यांचं स्वागत करतो आपल्या सांगली नगरीत. त्यांचं स्वागत आहे आमचे समाजाच्या वतीनं, पूर्ण कोकणवासी समाजाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आपल्या भेटीसाठी आले होते आधी, त्यावेळेला आपण संपूर्ण समाज एकत्र होऊन त्यांना जो शब्द दिला होता तो शब्द आपण तंतोतंत पाळलेला आहे आणि त्या शब्दामुळे ते आपले आता विद्यमान आमदार झालेले आहेत.
आणि त्यांच्या समोर आपण बऱ्याच काही गोष्टी बोललो होतो त्या त्यांनी आता पूर्णत्वात आणाव्यात ही सर्वांच्याकडून इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपले भाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद विनोद जाधव सर, खूप धन्यवाद. राजापूर लांजा सकाराम मतदारसंघाचे विद्यमान आमदार भैया सावंत यांना मी आजपर्यंत सांगलीच्या गणपतीच्या मी प्रार्थना करतो लवकरच मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री हो हीच माझ्या सांगलीच्या प्रधानमंत्र्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो. क्या बात है. या कार्यक्रमाचे संयोजक माननीय लहू साहेब भडेकर साहेब यांनी जी इच्छा व्यक्त केलेली आहे बरोबरच ती इच्छा मूर्त स्वरूपामध्ये येऊ अशी तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या खूप खूप धन्यवाद. यानंतर आमच्या सांगलीचे अत्यंत धडाडीचे नगरसेवक आदरणीय विष्णू माने साहेब यांना विनंती की माने साहेब आपण जरा मनोगत व्यक्त करावे. अशोकजी बोलणार आहे त्यानंतर माने साहेब. राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे माननीय विद्यमान आमचे नेते भैया शेठना आमच्या गणपतीच्या नगरीत आज मागच्या वेळी पण येऊन गेले पण आज येऊन गेले आणि आजच्या तारखेला भैया शेठ आम्हाला कॅबिनेट मंत्री व्हावेत आणि मंत्रीपद भैयाला मिळावं अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आमच्या कोकणवासियांकडून सगळ्यांकडून आणि भैया इथे शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अशोकजी धन्यवाद. आज या ठिकाणी मतदानाच्या अगोदर याच ठिकाणी सांगली जिल्ह्यातील जे कोकणवासी आहेत त्यांची बैठक बडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि सर्वांनी भरघोस पाठिंबा दिला आणि भैयासाहेब मोठ्या मताधिक्यानं आमदार झाले. आताच बडेकर साहेबांनी त्यांना सांगलीच्या गणरायाचरणी प्रार्थना करून त्यांना लवकरात लवकर कॅबिनेट मंत्रीपद मिळावं ही विनंती केली. आम्ही सर्व सांगलीकरांच्या तुमच्या माग भैयासाहेब शुभेच्छा आहेत आणि जे आमचे या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरामध्ये जे कोकणवासी आहेत त्यांच्या काही गावाकडच्या समस्या असतील किंवा इथल्या असतील ते निश्चितपणे आम्ही तुमचा पाठपुरावा करू आणि ते तुम्ही आणि सामंत साहेब कायमस्वरूपी सोडवाल अशी मी सांगलीकरांच्या वतीनं आशा व्यक्त करतो. कारण तुम्ही आमदार नसताना इतका मोठा विश्वास आणि पाठबळ इथल्या मतदारांनी तुमच्यावरती दाखवलं म्हणजे याच्या अगोदर सुद्धा तुमचं फार मोठं काम होतं. त्यामुळे सर्वांनी तुम्हाला पाठबळ विद्यमान आमदाराला डावलून ज्यावेळी दिलं त्यावेळी तुमचा विजय निश्चित होता. त्याच दिवशी आम्हाला त्याची जाणीव झालेली होती आणि इथल्या मतदारांचा जसं आम्हाला सांगली शहरामध्ये पाठबळ आहे तसं तुम्हाला इथं राहून सुद्धा तिथं तालुक्यामध्ये मोठ्या मताधिक्याने पाठबळ आहे आणि तुमच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये फार मोठी आत्मीयता आहे आणि ती आत्मीयता तुमच्या माध्यमातून पूर्ण व्हावी एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला भावी वाटचाली शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद माने साहेब, खूप खूप धन्यवाद. राजू गुरव साहेब विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी नगराध्यक्ष लांजा नगरपालिका मनोगत व्यक्त करतात. कोकणवासी समाज संघटना सांगली यांच्या वतीनं आज आपल्या लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार माझे मार्गदर्शक आदरणीय भैया सामंत यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित आपल्या या उदय भोजनालयाचे मालक आणि त्यांनी इलेक्शनच्या अगोदर ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेला जे जे मतदार आमच्या मतदारसंघातील आणि ते इथे आपल्या सांगलीमध्ये राहतात या सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि या ठिकाणी एक सभा आयोजित केली. ते आमचे लवशेठ भडेकर त्याचबरोबर अशोक सावंत साहेब या नगरीचे नगरसेवक माने साहेब त्याचबरोबर सूर्यवंशी साहेब आणि भैयांसोबत आलेले आमचे पिंट्या शेठ बाबा भिंगारडे उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला आपल्या विधानसभेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या आधी या ठिकाणी आम्ही सगळे आलो होतो आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहून भैयांना शब्द दिला होता की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि त्याप्रमाणे आपण मतदानाच्या दिवशी
बहुसंख्येनं आपण आपल्या गावी आलात आणि सगळ्यांनी भरभरून असं भैयांना मतदान केलं आणि भैया प्रचंड मताधिक्यानं आपल्या या मतदारसंघातून निवडून आले. आपण सर्व या ठिकाणी जे कोकणवासी आहात, आपली गावातील जी विकास कामं आहेत ती विकास कामं निश्चितपणे भैया मार्गी लावतील. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, आपल्या गावातील अन्य काही विकास कामं असतील त्याचं निवेदन आपण भैयांना द्या. त्या परिसरातले जे आपले इथे कोकणवासी आहेत आपले या ठिकाणी, यांनी आपापल्या गावातील विकास कामं भैयांच्याकडे द्या. निश्चितपणे विकास कामं आपली प्रायोरिटीनं त्या पद्धतीनं मार्गी लागतील. एवढंच मी आपल्याला इथे सांगतो आणि आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण भैयांना भरघोस मतांनी निवडून दिलं. त्याबद्दल आपला मी खरोखर आपलं मनापासून पुन्हा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नूतन आमदार माननीय श्री किरण भैया सावंत, आमदार राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ यांना मी विनंती करतो की उपस्थित भाऊ वडेकर साहेब, माने साहेब, वाघे साहेब, अशोक सावंत साहेब, माझ्यासोबत आलेले राजू कुरुप साहेब, पिंटे शेठ पाटळे, बाबा बेंगाडे, दीपक सूर्यवंशी साहेब आणि इतर सर्व आपण उपस्थित झालो. 14 नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी भाऊ वडेकर साहेबांच्या माध्यमातून आपण कोकणवासियांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी आपल्याला आव्हान केलं होतं की मला मतदान आणि तुम्ही माझ्यावर जो पूर्ण विश्वास ठेवला आणि मला आपण तिथे येऊन मतदान केलं, आपल्या कुटुंबातल्या लोकांनी मतदान केलं, त्यामुळे मला मोठं मताधिक्याने हा विजय संपादित करता आला. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार. ही लढाई किंवा ही निवडणूक फार कठीण होती, कारण 15 वर्षाची सत्ता जी भावनेवरती कुठल्या राजकारणावरती चालली होती, ही सत्ता आपण गुंतवून टाकण्यामध्ये आपल्याला यश आलं. आपल्याला सत्याची आपण पाठ धरली, आपली जी विकास कामं ती आपल्याला करून दाखवायची. आजच सकाळी आम्ही लांजा तालुका टँकर मुक्त झाला म्हणून आज घेतले होते. भविष्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये राजापूर असेल साखरपा आपला जो भाग आहे जिल्हा परिषदेचा, हा देखील टँकर मुक्त लवकरात लवकर करणार आहोत याची मी तुम्हाला या निमित्ताने आपल्या भागातील जी विकास कामं होत आहेत आणि जी आपल्याला आवश्यक आहे ही विकास कामं प्राधान्याने केली. सर्वप्रथम आपण जे प्राधान्य दिले आहे ते पाणी टँकर मुक्त करणं, कारण माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या डोक्यावरचा हंडा आपल्याला उठवायचा. त्यामुळे प्रत्येक गाव हे टँकर मुक्त करून प्रत्येकाच्या घरोघरी नळाचं पाणी आपण देणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे तो आपण दिला आरोग्याच्या बाबतीमध्ये आपली सबसेंटर्स असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील, ही अत्याधुनिक बनवून त्या ठिकाणी डॉक्टर्स पुरवले जातील. त्याचप्रमाणे आवश्यक असणारी उपकरणं देखील पुरवले जातील. तिसरा भाग जो आपण दिला महत्वाचा तो म्हणजे शिक्षण. आज शिक्षणाची परिस्थिती आपल्या बरीच प्रमाणात खालावत चालली आहे. आपल्या तेथील असलेल्या मुलांना शिक्षण योग्य पद्धतीमध्ये मिळावं, शाळांची स्थिती चांगली असावी, शिक्षक उपलब्ध व्हावे. याकरता प्रयत्न चालू असून त्याला देखील काही दिवसांमध्ये आपल्याला यश मिळेल. म्हणजे आपण ते सगळे शिक्षक किंवा शाळा दुरुस्त करून देऊ. त्याचप्रमाणे जो लाईटचा प्रॉब्लेम देखील आपल्याला ह्या काही दिवसांमध्ये सॉल्व्ह झालेला दिसेल. आणि नंतरचा जो टप्पा, या टप्प्यामध्ये आपण रस्ते असतील, पाखाड्या असतील, पूल असतील, साठवणूची दुरुस्ती असेल, ही विकास कामांना भर देणार आहे. त्याचप्रमाणे आज बेरोजगार ह्या मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात पैसा जवळजवळ 40 ते 45% घरं बंद असून आपण सांगली ठिकाणी असतील, पुणे असतील, मुंबई असतील अशा ठिकाणी लोक स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे या भागामध्ये 2-4 मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न उद्योगमंत्री उदय सामंत तसंच आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आपला मतदारसंघ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगल्या पद्धतीचा आहे. आपल्याला समुद्र किनारा लागला, त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. अन्य विविध मार्गाने प्रयत्न करणार आहोत. आणि
महत्वाचा जो विषय की बेरोजगारी करता आपण कौशल्य विकास शॉर्ट टर्म कोर्सेस त्या भागामध्ये साखरपा असेल, बांबेड असेल, लांजा असेल, राजापूर असेल, जी महत्वाची गाव आहेत त्या ठिकाणी आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करणार आहोत. आपल्या युवकांना, आपल्या मुलांना त्याच्यातून लाभ देऊन त्याचे स्वतःच्या पायावर उभा राहण्याकरता किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी मिळण्याकरता त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये आपण कामं करत असून आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या जर आमच्याकडे दिल्या तर मी नक्कीच पुऱ्या करण्याचा प्रयत्न करेन. आपली विकास कामं असतील किंवा अन्य कोणतीही कामं असतील ही कामं पूर्ण होतील. आपण जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्याला कुठेही तडा जायला देणार नाही हा या ठिकाणी शब्द देतो आणि सांगतो. जय हिंद. ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले लाडके आमदार, आदरणीय आमदार साहेब यांचं मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. सामंत बंधूंचा आपण किती विधायक रत्नपणा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे या सर्वजण आपण विविध माध्यमातून पाहतो आहोत. त्यांचे बंधू महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री यांचा तर महाराष्ट्राच्या या एकूण राजकीय सामाजिक कामामध्ये मोठा ठसा आहे. तोच वारसा या ठिकाणी सामंत किरण भैयांचा पण आहे. म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपल्या बांधवांनी जे आपल्याला मोलाचं सहकार्य केलं त्याची जाणीव ठेवून अशा या व्यस्त वेळापत्रकात सुद्धा वेळ काढून या ठिकाणी नूतन आमदार माननीय किरण भैया सामंत खास रत्नागिरीहून सांगलीमध्ये आपल्या मतदारांना भेटण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी, त्यांचा आभार मानण्यासाठी, त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी खास उपस्थित झाले. म्हणून त्यांचं मी संयोजकांच्या वतीने माननीय लहूदादा भडेकर, माननीय अशोकजी लहूदादा भडेकर, खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशनचे अध्यक्ष कोकणवासी तेली संघटना सांगली जिल्हा आणि सुप्रसिद्ध उदय भोजनालयाचे मालक यांच्या वतीने, तसेच श्री अशोक सावंत कोकणी कुंडी समाज जिल्हा अध्यक्ष, हॉटेल नंदनवन गार्डन हॉटेल अपूर्वा सांगलीचे मालक आणि इतर सर्व नवले साहेब आहेत. यानंतर आनंद वाघे साहेब आहेत, सुभाष केशव आहेत, किरवे साहेब आहेत. वेळापैकी मी आता सर्वांची नावं घेऊ इच्छित नाही. तर या सर्वांच्या वतीने आणि तुम्हा बांधवांच्या वतीने साहेबांचं खूप खूप आभार, लाख लाख आभार. आणि अशीच साहेबांनी आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी अशी विनंती करूया. आणि आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की साहेबांना राज्यामध्ये मंत्रिपद मिळालं पाहिजे, साहेबांना भविष्यामध्ये एखादं चांगलं पद राज्यामध्ये मिळावं अशी आपण सर्वांनी इच्छा व्यक्त केली आहे. ती इच्छा आपले जागृत देवस्थान गणपती सांगलीचा आराध्यदैवत पूर्ण करेल अशी आपली सर्वांना अपेक्षा आहे. म्हणून आमदार साहेबांना मी या ठिकाणी आभार आणि धन्यवाद देतो. त्यांच्या समितीत असलेले माननीय सुनील कुरप साहेब, नगराध्यक्ष लांजा सुनील उर्फ राजू कुरप साहेब यांनाही मी धन्यवाद आणि आभार मानतो. त्यांच्यानंतर संदीप बाबा भिंगाणे प्रसिद्ध उद्योजक यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. पिंटू शेठ पाकळे साहेब यांचेही आभार मानतो. आमचे सांगली जिल्ह्याचे नगरसेवक विष्णू माने साहेब, सूर्यवंशी साहेब सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे ते सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांचंही आभार मानतो. मंचावर सर्वांचं आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.